नमस्कार, जनमत मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। गॅट करार विसरल्यामुळे शेतकरी संघटना उसरली असं मत शेतकरी संघटनेचे अभ्यासक श्रीकांत तराळ यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत व्यक्त केलंय। तेव्हा त्याचं स्वागत केलं। गॅट त्या स्वागतानंतर त्यांना जेव्हा मदत पाहिजे होती बीजेपीला तेव्हा त्यांनी दिली आणि टास्क फोर्स जो गॅट कराराच्या आधारावर कृषी क्षेत्रात काय केलं पाहिजे याच्यासाठी त्या टास्क फोर्सचा रिपोर्ट त्यांना द्यायचा होता। तो रिपोर्ट त्यांनी अटल बिहारी वाजपेयींनी नाकारला। त्याचा परिणाम त्यांच्यावर झाला। पण इतके वर्षात शरद जोशींना युगात्मा म्हणणारे त्यांचे सहकारी जे मोठ्याने बोलतात किंवा प्रणित शेतकरी संघटना जी आहे त्यांनी अजूनपर्यंत टास्क फोर्स या विषयावर आज जग 165 देशांमध्ये गॅट करार लागू असल्यामुळे आपण अंडर द अम्ब्रेला त्यांच्या छत्रीखाली आहोत WTOच्या आणि अमेरिका WTOच्या भरोशावर टेरिफचं वॉर करते। गॅट म्हणजे जनरल ॲग्रीमेंट फॉर ट्रेड अँड टेरिफ आहे आणि टेरिफचं संतुलन राहिलं पाहिजे, दादागिरी कोणी करू नये याच्यासाठी गॅटचा करार महत्त्वाचा असताना ते होताना दिसत नाही। अशा वेळी शरद जोशींची त्यांच्याच जयंतीला मी मुद्दाम नाशिकला येऊन त्यांनी टास्क फोर्स जे लपवलं यांनी बीजेपी आणि बीजेपी प्रणित शेतकरी संघटनेनी ते उघड करण्यासाठी मुद्दाम तुमच्या शहरात आलो आणि या पुण्यभूमीमध्ये शरद जोशींनी केलेलं कॉन्ट्रीब्युशन जगासमोर मांडलं जावं ही अपेक्षा माझी आहे। धन्यवाद। काढले आणि उद्योगधंदे काढल्यामुळं देशात कोरोना लॉकडाऊन आदरणीय शरद जोशींनी आम्हाला कर्ज करार शिकवला। म्हणजे कर्ज दिलं देणे आणि कर्ज फेडून देणे याच्यामध्ये मध्यस्थी सरकारची आहे आणि सरकारने जबाबदारी घेऊन या शेतकऱ्याचं कर्ज भरलं पाहिजे। नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शेतकऱ्याला कर्जमुक्त केलं पाहिजे। या मागणीसाठी तराळ साहेबांनी या ठिकाणी आम्हाला मोलाची माहिती दिली। त्यांचं मनापासून शेतकरी संघटना शरद जोशींच्या या जयंतीनिमित्त आम्ही सर्व शेतकऱ्यांचं या महिलांचं विशेष स्वागत करतो आणि सगळ्यांना कर्जमुक्त व्हायचं अशी घोषणा करतो। शरद जोशी यांनी शेतकरी संघटना जगभरामध्ये प्रसिद्ध केली। मात्र जोशीनंतर चळवळीचे वेगवेगळे स्वरूप उदयाला आली। कुणी प्रणित, कुणी स्वाभिमानी तर कुणी रजिस्टर शेतकरी संघटना चालवत आहे। जागतिक बँकेचा अभ्यास करून शरद जोशींनी गॅट कराराचे स्वागत केले। त्यानुसार शेतकऱ्यांचे आर्थिक आणि इतर काही प्रश्न निकाली लागतील असा त्यांना विश्वास होता। म्हणून ऑगस्ट 2001च्या प्रस्तावानुसार तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी स्थापन केलेल्या टास्क फोर्सच्या रिपोर्ट माध्यमातून WTOच्या बद्दलची मार्गदर्शक तत्व सुचवले गेले, ज्याला अटलजींनी केराची टोपली दाखवली होती। 2004 मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग स्वामीनाथन आयोग स्थापना केली आणि आयोगाच्या माध्यमानुसार मनमोहन सिंग यांनी 2006 मध्ये विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची प्रत्यक्ष पाहणी केली। तेव्हा शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न निकाली लागतील आणि शेतकरी संघटनेचे उद्दिष्ट पूर्ण होईल असा विश्वास त्यांना दिला गेला। आज अमेरिकेकडून होणाऱ्या टेरिफ सारख्या मुद्द्यावर विद्यमान सरकार प्रश्नांकित आहे। जोशींच्या अभ्यासात याचे उत्तर आहे। त्यामुळे शरद जोशी यांना युगात्मा म्हणताना त्यांचा आत्मा गॅट करारात आहे हे ओळखून सर्व शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांचे निर्मूलन करण्यासाठी ही सुवर्ण संधी जी आहे तिचा लाभ घ्यावा। शरद जोशींच्या 90व्या जयंतीच्या निमित्तानं नाशिक येथे पत्रकार परिषद संपन्न करण्यात आली आहे। श्रीकांत तराळ यांनी अभिवादन व्यक्त केलंय। शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त 3 आणि 4 सप्टेंबर 2025ला कर्जमुक्ती महाअधिवेशन आयोजन करण्यात आलंय। नाशिक जिल्ह्यातील हजारो शेतकरी कर्जमुक्त होण्यासाठी श्रीकांत तराळ आणि भारत सेवक समाजाचे प्रवीण कुमार राऊत यांनी कायदे आणि फायदे यावर चर्चा करून उत्तर देण्याचं आवाहन केलंय। या कार्यक्रमाचं आयोजन शेतकरी संघटनेचे भगवान बोराडे आणि आदिवासी सहकारी संस्थेचे राज्याध्यक्ष कैलास बोरसे, दिलीप पाटील, श्रीमती अनिता कोल्हे, सविता जानगवळी, छाया येवले, मनीषा नरेश सोनवणे, सुधाकर मोगल, मोतीराम पाटील आदी यावेळी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज, नाशिक।